क्रॉसविन रामेश्वर तांडा ग्राउंड तोडा संघाचा खेळाडू रामेश्वर तांड्यावरती चढाई करून जाईल. लाभी अंपायर लक्षात असू द्या दोन्ही साइडने मित्र. लाभी अंपायर पाठीमागे. दादा तोडा संघाचा खेळाडू चढाई करून जाईल रामेश्वर तांड्यावरती. हे रेषा दिसू द्या. टॉसविन रामेश्वर तांडा. ओके ओके. कॅमेरा लावून युट्यूब चॅनल आहे आपलं. पहिली रेड तोडा संघाचा खेळाडू रामेश्वर तांडा संघावरती चढाई करून गेलेला पाहूया. आपल्या संघासाठी पहिल्याच रेड मध्ये गुण मिळवून देऊ शकतो का. आणि या ठिकाणी जबरदस्त असं टॅकल झालेला आहे आणि रामेश्वर तांडाने खातं ओपन केलेलं आहे. रायडर आउट. रामेश्वर तांडाने 1 गुण मिळवलेला आहे. संघावरती चढाई करून गेलेला आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतात ते. वजनाने आणि कदाने मोठे असलेले हम पद से नहीं हुए तो क्या हुए कद से तो बड़े हैं ऐसे हमारे बंधुराज देखते हैं अपनी टीम के लिए क्या कर सकते हैं. जबरदस्त. लाभी अंपायर्सला विनंती आहे कृपया पाठीमागे लक्ष असू द्या. रामेश्वर तांड्याचा हा खेळाडू तोडा संघावरती चढाई करून गेलेला आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतो ते या ठिकाणी. आणि जबरदस्त कॅच झालेली आहे. रायडर आउट. 1 गुण तोडा संघासाठी. दोन्ही संघाचे 1-1 गुण झालेले आहेत. चढाई करून गेले पाहूया. हात लांब करून पाय लांब करून पॉईंट करण्याचा प्रयत्न करत आहे. आतमध्ये घुसून पॉईंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतात. रामेश्वर तांड्याचा हा खेळाडू तेवढा संघाची चढाई करून गेलाय पाहूया काय करू शकतात ते. इकडून तिकडे जागेवर सुरू पॉईंट करण्याचा प्रयत्न करत आहे. पाय लांब सुरू पॉईंट करण्याचा प्रयत्न करत असताना सर सर संघाचा खेळाडू संघाची तयारी करून दिली पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतो. घर जवळ केलेला आहे. रामेश्वर संघाचा खेळाडू तेवढा संघावरती चढाई करून दिलेला आहे पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतात. मध्ये दोन्ही संघांनी एकही गुण मिळवलेला नाही. अतिशय शांतपणे चालू असलेला सामना अतिशय चपळाईने पाठलाग करत तेवढा संघाचा खेळाडू पॉईंट काढण्याचा प्रयत्न आहे पण आणखी पॉईंट मिळालेला नाही. ओ सर
थोडं एकदा व्हिडिओ नाही हो ते व्हिडिओ जमत नाही तसं घर जवळ तेवढा संघाचा खेळाडू रामेश्वर संघाचे काय करू शकतात ते आला गेले आणि या ठिकाणी एक गुण तेवढा संघासाठी मिळालेला आहे. रामेश्वर संघाचा खेळाडू तेवढ्या संघावरती चढाई करून गेलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतात. बॅक किक मारून पॉईंट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आतमध्ये घुसून पॉईंट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बघूया खाली घर वापसी एक बोनस रामेश्वर तांडा संघासाठी. बोनस पॉईंट रामेश्वर तांडा संघासाठी. हा तेवढा संघाचा खेळाडू पंचांचा निर्णय अंतिम असेल. कृपया पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांना डिस्टर्ब करू नका. खेळाच्या रामेश्वर तांड्याचा खेळाडू तेवढा संघावरती चढाई करून गेलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतो. दोन्ही संघामध्ये अतिशय रोमांचक चाललेला हा सामना जवळ गेलेला आहे. रामेश्वर तांड्याच्या खेळाडूने हा तेवढा संघाचा खेळाडू रामेश्वर तांड्याच्या संघावरती चढाई करून गेलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतात ते. आतमध्ये घुसून फाईट करण्याच्या प्रयत्नामध्ये पिसकले आणि एक पॉईंट तेवढा संघाला भेटला. एक गुण तेवढा संघासाठी. चपळीने तेवढ्या संघाचा खेळाडूने पाठलाग करून पॉईंट काढण्याचा प्रयत्न करत होता. पण हात मारून पॉईंट काढण्याच्या नादामध्ये खेळाडू सेफ जागेवरती पोहोचला आणि सेफ एंट्री चालू झालेली आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतात. आपला घर जवळ गेलेला आहे रामेश्वर तांड्याचा खेळाडू तेवढ्या संघावरती चढाई करून गेलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतात. या सामन्याचा अतिशय मनसोक्त आनंद घेत आहेत. सर्वांना या सामन्याचा आनंद घेण्यामध्ये मजा येत आहे. पैसा वसूल हा कार्यक्रम
प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी महाकाली यात्रेनिमित्त आयोजित केला जातो आणि यावर्षी सुद्धा आयोजित केलेला आहे. प्रेक्षक मंडळ सुद्धा तेवढाच उत्साह सपोर्ट करत आहे. रामेश्वर तांड्याचा खेळाडू सर्व संघावरती चढाई करून गेलेला आहे. शंकरचा बॉल काढण्याच्या प्रयत्नामध्ये पण काही हाताला लागलेलं नाही. हाफ टाइम कोचिंग संघ रामेश्वर तांडाचे गुण आहेत 3 आणि तळाडा संघाचे गुण आहेत 4. फक्त एका गुणाचे फरक. सामना परभणी वर्सेस सेलू. ब्रेक नंतर सामन्याला सुरुवात. रामेश्वर संघाचा खेळाडू तळाडा संघावरती चढाई करून गेले. पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतात. तळाडा संघाचा खेळाडू रामेश्वर संघावरती चढाई करून गेलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतात. ए प्रदीप एक होता रे एक जण रे भीम्या नव्हता. रायडर आउट 1 पॉइंट तळाडा संघ. रायडर आउट 1 पॉइंट तळाडा संघ. यानंतरचा होणारा सामना परभणी वर्सेस सेलू. यानंतरचा होणारा सामना परभणी वर्सेस सेलू. दोन्ही संघांना विनंती आहे आपण लवकरात लवकर मैदानात हजर राहायचं आहे. प्रेक्षक मंडळींना विनंती आहे कृपया शांततेने सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. लाइन अंपायर साइड अंपायर साइड में लक्ष्य से गया. रामेश्वर तांड्याचा खेळाडू तळाडा संघाची चढाई करून गेलाय. पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतात. दोन्ही साईडच्या लाईन अंपायर्सला विनंती आहे कृपया आपण लक्ष द्यायचं आहे.
इथं गेले. रामेश्वर संघाचा खेळाडू तेवढ्या संघावरती चढाई करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतात. आतमध्ये घुसून बोनस प्लस पॉईंट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पाहूया आपल्या संघासाठी खरंच पॉईंट मिळवतात का किंवा काही आठवडा वापस जातात का. टाइम आउट. तेवढा तांडा संघावरती चढाई करून गेलेला आहे. या ब्रेक मध्ये काय निर्णय झालेला आहे हे पुढील काही मिनिटांमध्ये निश्चित होणार आहे. यानंतरचा होणारा सामना परभणी वर्सेस सेलू. यानंतरचा होणारा सामना परभणी वर्सेस सेलू. यानंतरचा होणारा सामना परभणी वर्सेस सेलू. एक पॉइंट 5 मिनिट आखिरी 5 मिनिट शेष. शेवटचे 5 मिनिट शिल्लक आहेत. यानंतरचा होणारा सामना परभणी वर्सेस सेलू. परभणी वर्सेस सेलू. तेवढा संघाचा खेळाडू रामेश्वर संघावरती चढाई करून गेलेला आहे आणि सेफ हाताने परत झालेला आहे. खाली आत घरजवळ. रामेश्वर संघाचा खेळाडू तेवढा संघावरती चढाई करून गेलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतात. मागच्या 4 रेड पासून रामेश्वर संघाने एक पॉईंट मिळवला आणि या ठिकाणी रायडर आउट झालेला आहे. 1-2 तेवढ्या संघासाठी. शेवटचे 4 मिनिट 3 पॉईंट तेवढा. 3 पॉईंट तेवढा. सेकंड हाफ सेकंड टाइम आउट तेवढा. टाइम आउट ओव्हर. टाइम आउट ओव्हर. चला यानंतरचा होणारा सामना परभणी वर्सेस सेलू. रामेश्वर तांड्याचा खेळाडू तेवढ्या संघावरती चढाई करून गेलेला आहे. आतमध्ये घुसून लात मारून पॉईंट करण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया आपल्या संघासाठी काय करू शकतो. लाईन अंपायर लक्ष असू द्या पाठीमागे. आपला घर जवळ गेलेला आहे. तेवढा संघाचा खेळाडू रामेश्वर संघावरती चढाई करून गेलेला आहे. पाय लांब करून हात लांब करून सेंटरचा पॉईंट काढण्याचा प्रयत्न करतोय पण पॉईंट नाही निघालेला आहे. टुकटुक भागा सुरू. शेवटचे 3 मिनिट शिल्लक. लग्या लास्ट 3 मिनिट्स रिमेनिंग. शेवटचे 3 मिनिट शिल्लक आहेत. यानंतरचा होणारा सामना परभणी वर्सेस सेलू. यानंतरचा होणारा सामना परभणी वर्सेस सेलू. रायडर आउट. 1 पॉईंट तरोडा. रायडर आउट. 1 पॉईंट तरोडा. तेवढा संघाचा खेळाडू रामेश्वर संघावरती चढाई करून गेलेला आहे. खेळाडूंना विनंती आहे आपापल्या जीवितवाची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे जबाबदारीने खेळा. यानंतरचा होणारा सामना परभणी वर्सेस सेलू.
शेवटचे 2 मिनिट शिल्लक. लास्ट 2 मिनिट. शेवटचे 2 मिनिट शिल्लक. यानंतरचा होणारा सामना परभणी वर्सेस सेलू. या ठिकाणी तगडा संघ विजयी झालेला आहे. यानंतरचा होणारा सामना चला परभणी वर्सेस सेलू. तुम्हाला शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. चला लवकर.